नमस्कार मित्रांनो, आपण चालतो, बोलतो, खातो, जगतो, पण या सगळ्यामागची एक प्रेरणा असते. त्याचा कधी विचार केला? संतांनी किती सुंदर संदेश दिला आहे बघा. चालता, बोलता, हिंडता, फिरता, लिहिता, वाचता, खाता, जेविता, नाना सुख दुःख भोगिता, निजात्म सत्ता आठवावी. म्हणजे जीवनात सुख असो, दुःख असो, पण अंतरातील परमेश्वराला मात्र आपण विसरता कामा नये. आपण सुखात असताना देवाला विसरतो आणि दुःखात मात्र त्याची आठवण करतो. मग परिस्थिती कोणती असो, परमेश्वराचं स्मरण मात्र कायम ठेवा. आपण जे काही करतो त्यासाठी शरीराला शक्ती मिळते, बुद्धी विचार करते, श्वास चालतो, या सर्वामागे कोण आहे? परमेश्वरच आहे. म्हणून मंदिरात असतानाच नव्हे तर संसारात असताना सुद्धा प्रत्येक काम करताना देवाचे स्मरण नक्की ठेवा. सुख आले तर अहंकार नको, दुःख आले तर निराशा नको, कारण दोन्ही क्षणभंगुर आहेत. म्हणून चालता बोलता काम करता करता परमेश्वराचे स्मरण नक्की करा. परिस्थिती बदलत राहील, सुखदुःख येत जात राहतील, पण मनातील परमात्म्याचे स्मरण मात्र कायम ठेवा. हा जर संदेश आवडला असेल तर म्हणावं, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय बजरंगबली. रामकृष्ण.